नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा. तर चला वळूया आपल्या आजच्या भागाकडे. नमस्कार. चला वळूया आजच्या भागाकडे. राधा आणि ऋचा एका अलिशान वेटिंग सोफ्यावरती बसल्या होत्या. दोघीही येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत होत्या. इंद्राचे ऑफिस एकदम पॉश आणि मॉडर्न ॲम्युनिटीज असणारे होते. खूप सारे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी आलेले होते. पटवर्धन ग्रुप म्हणजे सर्वांचा ड्रीम जॉब, त्यामुळे बरीचशी गर्दी इंटरव्ह्यूसाठी दिसत होती. फॉर्मल आणि शॉर्ट ड्रेस घातलेल्या मुली दिसत होत्या. एकदम डार्क मेकअप, जणू काही पार्टीसाठी आल्या आहेत. आपली राधा आणि ऋचा साध्या पंजाबी ड्रेसमध्ये होत्या. पावडर, टिकली आणि ओठांवरती लावलेला लिप बाम, हाच काय तो त्यांचा मेकअप. त्यामुळे सगळ्यांमध्ये त्या दोघी अगदी वेगळ्या दिसत होत्या. परंतु निसर्गाने दिलेले नॅचरल सौंदर्य लगेच कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करेल असेच होते. एकदा त्यांच्यावर पडलेली नजर पुन्हा पुन्हा फिरून त्यांच्यावर आल्याशिवाय राहत नव्हती. या अशा मुली कशा काय इथे? डाऊन मार्केट. दोन मुलींचे संभाषण त्यांच्या कानावर पडले. त्या दोघी इंद्राच्या ऑफिसचाच स्टाफ होत्या. इंटरव्ह्यू शेड्यूल करणे आणि त्यांचे रिझ्युमे कलेक्ट करून पुढे फॉरवर्ड करणे हे त्यांचे काम होते. राधा आणि ऋचाला समोर पाहून त्या दोघी आपापसात कुजबूज करत होत्या. राधा, मी आता हिचे थोबाड फोडणार, ऋचा राधाच्या कानात बोलली. ऋचा, थांब, आपण इथे इंटरव्ह्यूसाठी आलो आहे, भांडण करण्यासाठी नाही. तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. यांची इथे जॉब करण्याची लायकी आहे का? पुन्हा त्यांचे शब्द कानावर पडले. आता ऋचा उठून त्यांच्याकडे जाणार की राधाने तिचा हात धरला. त्यांच्या बोलण्याने काय होत आहे? आपण आपल्या स्किलवरती आपले स्टेटस दाखवायचे. त्यांच्या दृष्टीने हाफ कपडे घातले म्हणजे हाय क्लास असतो. आपण कामावर फोकस करायचा. त्यांना काय वाटते याच्यावर वेळ वाया घालवायचा नाही. ओके? समजतंय का मी काय म्हणते? त्यामुळे इथे शांत बस, त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. राधाने ऋचाला थांबवत तिला समजावून सांगितले. तेवढ्यात एक मुलगी इंटरव्ह्यू देऊन बाहेर आली. चेहऱ्यावर फार टेन्शन दिसत होते. राधा, तिकडे बघ ना, ती कशी घाबरून बाहेर आली आहे. आपले कसे होणार? जीजू करतील ना आपल्याला सिलेक्ट. ऋचा, तुला किती वेळा सांगितले आहे, इथे आपण इंटरव्ह्यू जर चांगला झाला तरच सिलेक्शन होईल. इंटरव्ह्यू चांगला देऊ, पुढचे पुढे पाहू. आता जरा रिलॅक्स हो, राधा ऋचाला बोलली. थोड्याच वेळात रिसेप्शनलिस्टने ऋचाला इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये जाण्यास सांगितले. श्लोक इंटरव्ह्यू घेण्यासाठी समोरच बसलेला होता. येस प्लीज, म्हणत त्याने तिला एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला ती थोडी घाबरली, परंतु नंतर हळूहळू तिने चांगली ग्रीप घेतली आणि एकदम बिनधास्त इंटरव्ह्यू दिला. तिच्या इंटरव्ह्यूनंतर सर्व पॅनल समाधानी दिसत होता. मिस, थँक यू फॉर कमिंग. वी विल इन्फॉर्म यू. असे पॅनलकडून उत्तर येताच थँक्यू म्हणून ऋचा बाहेर आली. आता राधाचा टर्न होता. ती मे आय कम इन सर म्हणून आतमध्ये गेली. श्लोक राधाला समोर पाहून थोडा गडबडला.
तो सकाळी जेव्हा राधाच्या इंटरव्ह्यूचे डिस्कशन चालू होते तेव्हा तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे ती इंटरव्ह्यूला येणार आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. इंद्रा हा इनिशियल इंटरव्ह्यूला नसे. आज राधा इंटरव्ह्यूसाठी येणार होती म्हणून त्याने मुद्दाम तिथल्या CCTVचा ॲक्सेस त्याच्या लॅपटॉपवरती चालू केला होता. राधाने आतमध्ये एंटर केले तसे तो लॅपटॉपवर डोळे रोवून बसला. इंटरव्ह्यू सुरू होताच समोरून प्रश्न विचारायला सुरुवात झाली आणि पॅनलमधील सर्व मेंबर्स एक एक करून प्रश्न विचारू लागले. जसा समोरून प्रश्न विचारला जात होता तसेच राधा एका प्रश्नाचे उत्तर देत होती. प्रत्येक उत्तरागणी तिचा कॉन्फिडन्स दिसत होता. ती प्रत्येक प्रश्नाला एकदम व्यवस्थित आन्सर देत होती. श्लोकला तिचे नॉलेज पाहून आश्चर्य वाटले. आत्ताच फर्स्ट इयरला ॲडमिशन झाले आहे आणि तिचे नॉलेज पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. आतापर्यंत तिने जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरे अगदी योग्य आणि कॉन्फिडंटली दिली होती. हे पाहून शेवटी श्लोकने तिला प्रश्न विचारायचे ठरवले. वय, तो मध्येच थांबला. त्याला वहिनी म्हणायचे होते, परंतु त्याच्या अचानक लक्षात आले आणि तो वय म्हणूनच थांबला आणि त्याने सुरुवात केली. मिस राधा, टेल मी, व्हाय शुड वी सिलेक्ट यू? श्लोक तिला वहिनी म्हणणारच होता, परंतु तो बोलणार होता याची जाणीव होताच त्याने पटकन शब्द आवरले. मिस राधा, आम्हाला सांगा, आमच्या कंपनीने तुम्हाला का सिलेक्ट केले पाहिजे? त्याने विचारले. सर, मी सध्या MBA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. त्याचबरोबर मी BCom केलेले आहे. मी ग्रॅज्युएशनमध्ये असताना एका कंपनीमध्ये 6 महिन्याची इंटर्नशिप केलेली आहे. त्यामुळे थोडेफार प्रॅक्टिकल नॉलेजही मला आहे. तसेच हा जॉब मी पार्ट टाईम करण्यासाठी पाहत आहे. त्यामुळे तुम्हालाही कमी सॅलरीमध्ये चांगला कॅन्डिडेट भेटेल. तुम्ही सध्या फ्रेशर्सलाच प्रेफरन्स देत आहात असे मला समजले आहे. तर फ्रेशर्सबरोबर त्याच सॅलरीमध्ये तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स असलेले कॅन्डिडेट भेटेल. त्यामुळे तुमच्या कामाची इफिशियन्सी वाढेल आणि कॉस्टही वाढणार नाही. त्यामुळे मला असे वाटते की या जॉबसाठी मी अगदी योग्य कॅन्डिडेट आहे. जर तुम्ही मला ही संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचा उपयोग करून दाखवेल. तिचे ॲन्सर आणि तिचा कॉन्फिडन्स, तिची बोलण्याची पद्धत पाहून पूर्ण पॅनल इम्प्रेस झाला होता. इंद्रा तिचा इंटरव्ह्यू CCTVमधून पाहत होता. क्षणोक्षणी तिचे बदलणारे एक्सप्रेशन आणि राधाच्या ॲन्सरमुळे पॅनलच्या चेहऱ्यावर होणारे समाधान तो CCTVमधून नोटीस करत होता. त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवरती, जे प्रत्येक उत्तरासरशी लयबद्ध हालचाल करत होते, त्यावर जाऊन स्थिर झाली होती. श्लोकच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना ओळखीचे भाव तिने चेहऱ्यावरती कुठेही येऊन दिले नव्हते. इंद्रा तिची ती कला पाहून इम्प्रेस झाला होता. तिने तिच्या कपाळावर आलेली एक केसांची बट मध्येच बोलताना हळूवार कानामागे सारली आणि बस. इकडे इंद्राचे हृदय बंद पडता पडता वाचले. हिला जर कंपनीमध्ये जॉईन करून घेतले तर तिच्या पायात माझी कंपनी डुबल्याशिवाय राहणार नाही. इंद्रा आपल्या हृदयावर हात ठेवून स्वतःच्याच मनाशी बोलला. त्याला राधाला भेटून आपल्या मिठीत घट्ट कवटाळावे असे वाटत होते. राधा म्हणजे एक परफेक्ट पॅकेज होती. टॅलेंट, सुंदरता, त्याचबरोबर मोठ्यांचा सन्मान, नाती बांधून ठेवणे, या सर्व गोष्टींमध्ये ती अगदी परफेक्ट होती. ही मला आधी का नाही भेटली? मी मागेच तिच्याशी लग्न करून मोकळा झालो असतो. उगाच एवढे दिवस वेस्ट घालवले. इंद्राच्या डोक्यात विचार चमकले. अरे बाबा, आणि तो स्वतःच्याच विचारावर चमकला. अरे बाबा बटाट्या, तिचे आत्ताशी ग्रॅज्युएशन झाले आहे. तू काय तिच्याशी बालविवाह केला असतास का?
त्याने स्वतःच्या डोक्यात टपली मारली आणि आपले ओठ रुंदावले. चलो. उशिरा का असेना ती आपल्या आयुष्यात आली त्याचे त्याला समाधान झाले आणि त्याने फोन हातात घेऊन श्लोकचा नंबर डायल केला. श्लोक, राधाचा इंटरव्ह्यू झाला का? इंद्राने CCTVवरती पाहतच श्लोकला फोनवर विचारले. श्लोकने हळूच फोन समोर धरून, भाई, मला माहीत आहे तू CCTV पाहत आहेस, त्यामुळे हे विचारायचे नाटक करू नकोस. कशासाठी कॉल केला होता? काय काम आहे? बोल, काय पाहिजे? श्लोकचे प्रश्न ऐकून इंद्राच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. श्लोक, सर्व पॅनलला बाहेर जायला सांग आणि राधाला थांबवून घे. मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे. काय 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 बोलायचे आहे? बोलायचेच होते तर तू इंटरव्ह्यूमध्ये यायला हवे होतेस. आता इंटरव्ह्यू झाल्यावरती कोणत्याही लेडीज कॅन्डिडेटला असे थांबवून घेणे बरोबर नाही. भाई, इट्स बॅड मॅनर्स. श्लोक, ती माझी बायको आहे, कोणीही कॅन्डिडेट नाही. इंद्रा बायको या शब्दावर जोर देत बोलला. भाई, ही तुझी बेडरूम नाही, तू जो इथे रोमांस करणार आहेस. श्लोक, जेवढे सांगितले आहे तेवढेच कर. इंद्रा रागावण्याचे नाटक करत श्लोकला बोलला. ओके 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 बॉस. शेवटचा ओके बॉस तो जरा मोठ्यानेच बोलला, जे जवळजवळ सर्वांनीच ऐकले होते. श्लोकने बाकीच्या पॅनलच्या कानात काहीतरी कुजबूज केली आणि पुन्हा मोठ्याने बोलला. एव्हरीवन, थँक यू फॉर बिईंग हिअर. नाव यू कॅन कंटिन्यू युअर वर्क. श्लोक सर्व पॅनलला उद्देशून बोलला. सर्वजण लगेच बाहेर निघून गेले. आता फक्त राधा आणि श्लोकच तिथे होते. हा तर मिस राधा. तो बोलतच राधाजवळ गेला. वहिनी वहिनी, यू आर अमेझिंग म्हणत तो राधाला मिठी मारणारच की इंद्रनील त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. श्लोक, दिस इज अ बॅड मॅनर्स. हाऊ कॅन यू हग अ कॅन्डिडेट हू केम फॉर इंटरव्ह्यू? श्लोक लगेच मागे थांबला आणि चेअरवर जाऊन बसणारच की. श्लोक, तुला काही कामं नाहीत का? नसेल तर तसं सांग. माझ्याकडे 2 फाईल पेंडिंग आहेत. इंद्राचे शब्द ऐकताच श्लोकने केबिनमधून धूम ठोकली. श्लोकने बाहेर येऊन आपल्या छातीवर हात ठेवला. वाचलो बाबा, नाहीतर त्या हिटलरने आज आणखी जास्त काम लावले असते. तो बाहेर येऊन रिलॅक्स झाला. त्यांनी समोर पाहिले तसे त्याचे लक्ष बसलेल्या रुचाकडे गेले. अरे, ही तर वहिनीची फ्रेंड दिसते. तो लगेच बोलण्यासाठी रुचाजवळ गेला. तर धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात आणि वाचूया इंद्रा आणि राधामधील संवाद, त्याचबरोबर श्लोक आणि रुचामधील संवाद. तोपर्यंत स्टोरीला लाईक, कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.